डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रोड, कपिलेश्वर कॉलनी, बेळगाव येथील विद्याप्रसारक मंडळाच्या श्री गजाननराव भातकांडे इंग्लिश माध्यमिक शाळेचे मंगळवार दिनांक 23 जानेवारी रोजी उद्यमबाग येथील शगुन गार्डन येथे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले। आजचा हा ॲन्युअल गॅदरिंगचा कार्यक्रम शगुन गार्डन येथे झाला आणि पालकांची एक मोठा उत्साह होता की जो कमीत कमी 4000 ते 4500 लोक या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि या कार्यक्रमामध्ये गेले 1 महिना मुलांनी चांगली प्रॅक्टिस केली होती आणि शिक्षकसुद्धा या कार्यक्रमासाठी दिवस रात्र झटत होते कार्यक्रम करण्यासाठी आणि हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात बेळगाव शहरात झाला याचा मला आनंद वाटतो। आणि सुप्रसिद्ध गायिका अभिनेत्री केतकी माटेगावकर इथं या कार्यक्रमाला आल्या आणि त्यांनी खरोखर मनापासून कौतुक केलं की असं हे गॅदरिंग आपण कधीसुद्धा हे पाहिलं नाही आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जो बेळगावचा परिसर जो आहे त्यांना भरपूर प्रेम दिलं त्यांना आणि सर्व पालकांनीसुद्धा हा उत्साह राहून त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी झाला। बाकी सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि असंच हा कार्यक्रम पुढील जे काळात आम्ही भातकांडे स्कूलचे कार्यक्रम चांगले उपक्रम राबवू आणि असंच सर्वांचं आपल्यावर प्रेम राहून दे। मी प्रत्येक विद्यार्थ्यांना एक चांगला नागरिक म्हणून बनवण्याचं मी एक उद्दिष्ट आहे माझं, ते मी कंप्लीट करणार आहोत। रोबोकिटचं जे काही आम्ही उपक्रम राबवले आहेत ते सुद्धा आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत। विद्यार्थ्यांना फ्री क्लासेससुद्धा मी करतो आहे आणि 100 मुलांना डोनेशन न घेता आम्ही मोफत प्रवेश आम्ही यावर्षी देत आहोत। तर सर्वांचे मनपूर्वक आभार आणि दैनिक तरुण भारताचे लाईव्ह न्यूजचे मी मनपूर्वक आभार मानतो की इतक्या छान सुंदररित्या त्यांनी प्रसारण केलं बेळगाव शहराला, त्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद। सुरुवातीला शाळेचे संचालक मिलिंद भातकांडे, मुख्याध्यापिका प्रेमलता पाटील तसेच शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि श्रीरामाच्या फोटोचे पूजन करण्यात आले। या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुण्या म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची नायिका आणि सुप्रसिद्ध गायिका केतकी माटेगावकर या उपस्थित होत्या। नमस्कार, मी केतकी माटेगावकर। आज बेळगावमध्ये मी पहिल्यांदा येते इतक्या वर्षांमध्ये। आज खरं आफ्टर सो मेनी इयर्स आज योग जुळून आला आणि आनंद मला या गोष्टीचा आहे की ज्या गोष्टीसाठी मी नेहमीच आग्रह असतो माझा ते म्हणजे शिक्षण, त्या शिक्षणाच्या एका खास कारणासाठी मी आज इथे आलेले आहे आणि गजाननराव भातकांडे इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या इतक्या छान सोहळ्याकरता मी इथे आलेले आहे। याच्यासाठी मी आभार मानेन मिलिंदजी, मधुराजी आणि अमेयजी भातकांडे या सगळ्यांचे, कारण मला असं वाटतं कुठेतरी की खूप कमी लोक आहेत जे शिक्षणावर भर देऊन शिक्षणाचं महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत आणि खूप कमी शाळा अशा आहेत की ज्या खरंच शिक्षणासाठी भर देऊन आणि फक्त काहीतरी कमर्शियल त्याच्यातनं उद्देश नाही आहे, तर खरंच शिक्षणाला महत्त्व आहे। तर आज मिलिंदजी आणि मधुराजींना भेटून मला हे लक्षात आलं की खूप छान ते करतायत आणि एक स्कूल चालवणं, एक एज्युकेशनल सिस्टीम पूर्ण चालवणं हे सोपं नाही। त्यामुळे मला आनंद आहे की आज बेळगावमध्ये त्या निमित्ताने मी आले। लहान मुलांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात शाळेने ऑर्गनाईज केलं? हो, मला ॲक्च्युली ना लहान मुलांसाठी खूप एक सॉफ्ट कॉर्नर माझ्या मनात नेहमीच असतो, कारण मी बालगीतं खूप गायले लहानपणापासून। माझं करिअर सुरू झालं 4थ्या वर्षी। बऱ्याचदा असं होतं की काम इतक्या लवकर सुरू झाल्यामुळे कधीकधी ना लहानपणीच्या काही गोष्टी मिस आऊट होतात। तर जेव्हा मी लहान मुलांकडे बघते तेव्हा मला असं वाटतं की अरे हे किती छान आहे, खेळताना बघितलं किंवा आत्तासुद्धा मी शाळेमध्ये ज्या उत्साहात सगळेजण तयार होऊन सगळे आलेले आहेत, मला खूप छान वाटतं, खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते। त्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड टू मीट ऑल ऑफ देम। तर माझ्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा
मिलिंदजी आणि मधुराजींना सुद्धा शुभेच्छा. आणि या निमित्ताने मी सगळ्यांना सांगू इच्छिते की शिक्षण ही अशी गोष्ट आहे ना, ही कधीही कितीही घेतली ना आणि काहीही तुम्ही शिकलात ते कधीही वाया जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण, मग तुम्ही जरी पोस्ट ग्रॅज्युएट असाल, PhD जरी केली तरीसुद्धा त्याच्याही पुढे शिकत राहणं खूप गरजेचं आहे. मी आत्ताही शिकते आहे, माझं सगळं ग्रॅज्युएशन आणि सगळं झालेलं आहे, पण आय ऑलवेज लुक फॉरवर्ड टू समथिंग एल्स. त्यामुळे माझ्या गुरूंकडनं नवीन नवीन काय शिकता येईल, आय ऑलवेज वॉन्ट टू बी इन दॅट स्टुडंट मोड. त्यामुळे मी सगळ्यांना हेच सांगेन की जरूर एक स्टुडंट आयुष्यभर राहा. आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा. ह्या ॲन्युअल सोशल गॅदरिंगसाठी सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा. बेळगावमध्ये आल्या आल्या फ्लाईट लँड झाली आणि बाहेर जशी मी पडले तशी खूप सुंदर हिरवळ दिसली, खूप छान वातावरण दिसलं, शांत शहर. आणि एक म्हणतात ना, मी एक आर्टिस्ट आहे, त्यामुळे एक शांत आणि विसावा मिळण्यासाठी म्हणून मी इथे नक्कीच येईन. आता आगामी चित्रपट माझा जो येतो आहे त्याचं नाव आहे मीरा. मी आणि प्रसाद ओक प्रमुख भूमिकेमध्ये आहोत आणि मीरा हे टायटल कॅरेक्टर मी करते. आणि मराठीमध्ये पहिल्यांदा म्युझिक थेरपीवर बनला जाणारा हा सिनेमा आहे. आणि मेंटल हेल्थवर खूप कमी लोक बोलतात, तर त्याविषयी हा भाष्य करणारा सिनेमा आहे. सो लवकरच तो येईल. आता मी अजून वयाने एवढी मोठी नाही आहे की मी काहीतरी असं सांगेन, पण मी ॲज अ फ्रेंड म्हणून एवढं सांगेन की वय मॅटर नाही करत. तुम्ही जितकं लवकर सुरू कराल, प्रॅक्टिकल नॉलेज अनुभवातून आलेलं ते जास्ती महत्त्वाचं असतं. त्यामुळे स्वतःला लिमिट नका करू की नाही मी अजून 10 वर्ष शिकेन आणि मग काम सुरू करेन. जे स्टार्ट वर्किंग आणि शिक्षण एकीकडे चालू ठेवा. आणि पॅशन जी असेल त्याच्यात शक्यतोवर प्रोफेशन करण्याचा प्रयत्न करा. सो यू डोंट हॅव टू वर्क एनी सिंगल डे, म्हणजे मी असं म्हणेन. तरुण भारतच्या ह्या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कार्यक्रमादरम्यान केतकी माटेगावकर यांनी आपल्या चाहत्यांच्या मागणीनुसार मला वेड लागले प्रेमाचे आणि संस्कृत गाणे आपल्या गोड आवाजात गायले. सदर स्नेहसंमेलनात शाळेतील ज्युनियर KG ते 10वी पर्यंतचे सुमारे 1000हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या अतिशय सुंदर आणि चित्तथरारक अशा नृत्याने, अभिनयाने तसेच आपल्या गोड आवाजात उपस्थित पाहुणे मंडळी, सर्व शिक्षक, पालक आणि आपल्या शाळेतील वर्गमित्रांचे मनोरंजन करून वाहवा मिळवली. यावेळी नृत्य, गीत, गायन तसेच रामायण, महाभारत, कांतारा, तानाजी, छत्रपती शिवाजी महाराज, लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित सादरीकरण केले.
यावेळी केतकी माटेगावकर यांच्या हस्ते 2023-24चा आदर्श विद्यार्थी वीरेश दुग्गाणी व आदर्श विद्यार्थिनी नक्षत्रा कोंडेकर यांना तसेच शैक्षणिक क्षेत्रात व खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली। कार्यक्रमादरम्यान आमे मिलिंद भातखंडे यांना यावेळी व्हाईस प्रेसिडेंट पद घोषित करून त्यांचा पाहुणे मंडळींच्या हस्ते सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयलक्ष्मी लोहार, अश्विनी रायबागी तसेच बेळगावातील सुप्रसिद्ध अँकर विनायक बांदेकर व शाळेतील विद्यार्थ्यांनी केले। तसेच दीक्षा राऊळ यांनी आभार मानले। संमेलनासाठी शाळेचे नृत्य शिक्षक किरण कांबळे, दिनेश, आकाश, संकेत, स्वप्नील वाके यांनी विशेष परिश्रम घेतले। याप्रसंगी विद्यार्थी, पालक व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते।